आपण पुढे जाऊया. आपण 14व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण भगवान असं म्हणतात की कर्माच्या फळामध्ये माझी स्पृहा नसते, मला कोणतेही कर्मे लिप्त करीत नाही. अशा प्रकारे जो मला तत्वतः जाणून घेतो तो सुद्धा कर्माने बांधला जातो. असा शब्दशः अर्थ 14व्या श्लोकाचा आहे. 15व्या श्लोकाचा शब्दशः अर्थ असा आहे की अशा प्रकारे जाणूनच पूर्वकालीन मुमुक्षाकडून ही कर्म केले गेले आहे आणि म्हणूनच पूर्वजांनी नेहमी केलेली कर्मे तू सुद्धा कर. असा हा 14व्या आणि 15व्या श्लोकाचा शब्दशः अर्थ आहे. तर त्याचं काय गूढार्थ आहे, त्याच्यामध्ये काय रहस्य सांगितलं आहे भगवंताने, त्याचं एकदा पुन्हा एकदा आपण चिंतन करू आणि मग पुढे जाऊ. भगवंत जे स्वतःचं वैशिष्ट्य सांगतात की भगवंतानी हे ब्रह्मांड निर्माण केलं, त्यांनी हे चातुर्वर्ण्य आणि 4 आश्रम निर्माण केले, त्यांनी हा मनुष्याचा देह जीवाला अर्पण केला आणि मनुष्य निर्माण करण्याचा उद्देश जो होता तो उद्देश जो आहे तो परमेश्वर प्राप्ती हा उद्देश होता की त्याच्यामध्ये ज्ञान आणि कर्म भक्ती हे दोन्ही प्रस्थापित होण्याकरता सुयोग्य असा देह हा भगवंतानी हा जीवात्म्याला दिला. जो उद्देशच तो होता की तो सर्वज्ञ व्हावा, संपूर्ण तृप्त, आनंदी, समाधानी आणि संबंध भगवत प्रेम त्याला प्राप्त व्हावं. ह्या उद्देशाने मनुष्याचा देह हा जीवात्म्याला प्रदान आणि तो अतिशय दुर्लभ असा संबंध 14 भुवनामध्ये हा एकमेव असा मनुष्य देह आहे की ज्याच्यामध्ये सर्वज्ञता, संपूर्ण ज्ञान आणि संपूर्ण भगवत प्रेम प्राप्त होऊ शकतं. ती क्षमता त्यात आहे. ह्या उद्देशाने भगवंतांनी तो देह दिला त्याला. परंतु असा देह प्राप्त झाल्यावर सुद्धा असं लक्षात आलं की हा जो मनुष्य आहे ना, हा मनुष्य ह्याला स्वाधीनता, स्वातंत्र्य दिलं कर्म करण्याचं, त्याला जे गुण आहेत आणि जशा प्रकारचं त्याचं पूर्वसंस्कार, जशी प्रकृती त्याला दिलेली आहे, जसंच त्रिगुणामधल्या विशिष्ट गुणाचं आधिक्य दिलेलं आहे, त्याच्या अनुसार स्वधर्म सिद्ध करण्याचं स्वातंत्र्य, स्वाधीनता त्याला दिली, स्वातंत्र्य दिलं त्याला. इतर कुठल्याही देहधारी जीवात्म्याला हे स्वातंत्र्य नाही. परंतु केवळ मनुष्याचा देह प्राप्त झाल्यानंतर स्वधर्म, स्वकर्म, स्वकर्तव्य स्वभावाच्या अनुसार, गुणकर्माच्या अनुसार त्याला तो देह प्राप्त करून ती स्वाधीनता त्याला जी दिली, तर त्या स्वाधीनतेबद्दल मनुष्याला पूर्ण ज्ञान नसतं. ती स्वाधीनता आणि ते जे स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्याचा पुष्कळदा अज्ञानाने दुरुपयोग होतो. काय दुरुपयोग होतो की परधर्माचं आकर्षण असतं, परधर्माचं, अधर्माचं, प्रमादाचं आकर्षण असतं. आणि हे अशा विरुद्ध धर्माचं, निषिद्ध धर्माचं जे आकर्षण आहे ना, त्या आकर्षणामुळे अहंकार वाढतो आणि त्या अहंकाराचा जेव्हा अतिशय प्रकोप होतो तेव्हा सगळे विकार निर्माण होतात आणि मनुष्य असा म्हणतो की मी करता, मी भोगता, मी ज्ञाता, मी सगळं धारण केलेलं आहे आणि माझ्यामुळे सगळं होतं आहे. अशा प्रकारचं मूढत्व त्या माणसामध्ये येतं. वस्तुतः त्याला बुद्धी दिलेली आहे आणि त्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. या 2 गोष्टी प्राप्त झाल्यावर सुद्धा मनुष्य जो आहे हा मूढत्व प्राप्त करतो. आणि हे मूढत्व दूर व्हावं म्हणून भगवंतानी त्या 14व्या श्लोकामध्ये त्याने स्वतःचं कसं आचरण आहे, स्वतःची ही परमेश्वर जो आहे तो पूर्ण ब्रह्मांड निर्माण करताना सुद्धा त्याची काय भूमिका आहे, त्याची काय स्थिती आहे ह्याचं वर्णन करण्याचा उद्देश असा आहे की त्याच्या अनुसार मनुष्याने तसं आचरण करावं. तो फक्त स्वतःचं मोठेपणा सांगण्याकरता बोलत नाही आहे, तर त्याचं तत्वस्वरूप काय आहे, त्याचं व्यक्तस्वरूप काय आहे, त्याची आचरण प्रणाली काय, त्याची तत्त्वज्ञानाची भूमिका काय, ही जर माणसाने समजून घेतली आणि त्याने आपल्या बुद्धीमध्ये विवेक प्रस्थापित करून आणि त्यांनी आपल्या स्वाधीनता, स्वातंत्र्याचा सुयोग्य उपयोग करून
जर भगवंतांनी दिलेल्या सगळ्या या आदेशाचा, सगळ्या या पूर्ण त्याच्या जीवन प्रणालीचा जर अध्ययन केलं त्याने गांभीर्याने, तर त्या मनुष्याचं जीवन हे पूर्णपणे सार्थक असं होतं. हा त्या सांगण्याचा उद्देश आहे. तर आणखीन सखोल जाऊ आपण की भगवत तत्व काय आहे. भगवत तत्व हे मुळातून निर्गुण निराकार तत्व आहे. जीवात्म्याचा उद्धार करण्याकरता म्हणून त्यांनी स्वतःच्या सामर्थ्याने, स्वतःच्या नियंत्रणाखाली ही त्रिगुणात्मक प्रकृती त्यांनी आपल्या नियंत्रणाखाली धारण केलेली आणि ती धारण करून त्यांनी अशा रीतीने ह्या सगळ्या पूर्ण मनुष्याला असा आदर्श निर्माण केला की ज्या आदर्शातून मनुष्याला काहीतरी ह्या ठिकाणी उपदेश प्राप्त व्हावा, काही ज्ञान प्राप्त व्हावं, की ज्या ज्ञानातून तो निस्पृह कसा होईल, तो अनासक्त कसा होईल, तो निष्काम कसा होईल. कारण भगवंताला स्वतःला काहीही प्राप्त करायचं नाही. भगवंताला अप्राप्त असं काहीच नाही. सगळं त्याच्यापासूनच निर्माण झालेली वस्तू आहे. सगळं ब्रह्मांड, सगळं जीवात्मे, सगळं जे काही निर्मिती आहे ही भगवंतापासूनच प्राप्त झाल्यामुळे त्याच्यामध्ये त्याची स्पृहा नाही, कुठली इच्छा नाही. असा तो निरीच्छ, अनासक्त, निष्काम आणि निर्मल अशा प्रकारचं ते भगवत तत्व असल्यामुळे तो म्हणतो की हे ब्रह्मांड एवढं सगळे मी देह निर्माण केले आणि ही सगळी सृष्टी निर्माण केली. या सगळ्या सृष्टीमध्ये हे चातुर्वर्ण्य 4 आश्रम जे निर्माण केले, हे निर्माण करताना मी कसा निर्माण करतो याच्याकडे लक्ष द्या. हे निर्माण करताना मला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा लाभ प्राप्त व्हावा अशी भूमिका नाही. हे सांगण्याचा उद्देश असा की तुम्हीही तसे वागा. सांगायचा उद्देश काय की तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जो काही धर्म प्राप्त झालेला, तुम्हाला जे कर्तव्य प्राप्त झालेलं आहे, तुम्हाला जी स्थिती प्राप्त झालेली आहे, तुम्हाला जो स्वभाव प्राप्त झालेला आहे, तुम्हाला जो स्वधर्म प्राप्त झाला आहे, जो वर्ण आणि आश्रम प्राप्त झालेला आहे, हे सगळी जी प्राप्ती आहे ही सामुग्री आहे तुमच्याकडे. त्याच प्रकारे तुम्हाला जे जो देह प्राप्त झालेला आहे ही सगळी सामुग्री दिलेली आहे, तुम्हाला साधन दिलेलं आहे. त्या साधनाचा उपयोग कसा करायचा, तर धारणा अशी ठेवायची की ह्याच्यामध्ये कर्ता, भोक्ता, ज्ञाता, धर्ता मी नाही. कर्ता, भोक्ता, ज्ञाता, धर्ता ईश्वर आहे, परमेश्वर, भगवत तत्व आहे. मग माझं काय कर्तव्य आहे. माझं कर्तव्य मला दिलेली जी सामुग्री आणि मला दिलेला जो काही धर्म आहे त्याच्या अनुसार आचरण करून स्वभावापासून स्वरूपाकडे जायचं, स्वधर्मापासून आपल्या आत्मतत्वाकडे आपल्याला प्रवास करायचा, हा उद्देश आहे. आणि हा उद्देश सफल होण्याकरता काय करायला पाहिजे, तर भगवंताचं आचरण कसं आहे तिकडे लक्ष दिलं. भगवंताचं आचरण कसं आहे, निस्पृह, निष्काम, निर्मल, निर्मोह, निर्द्वंद्व, अशा प्रकारचं हे भगवंताचं आचरण आहे. तुम्हाला ही सामुग्री देऊन ह्या सामुग्रीचा उपयोग तुम्हाला भगवंताच्या आचरणाकडे लक्ष ठेवून हे अशा प्रकारचं आचरण सिद्ध करावं लागेल. तसं सिद्ध जर कराल तर काय होईल, त्यांनी काय सांगितलं की अशा प्रकारे जो तत्वतः मला जाणतो त्याला काय उपलब्धी होते, तर तो कोणत्याही कर्माच्या बंधनामध्ये तो सापडतो. पहिला लाभ काय असेल तर तो कर्मबंधनापासून मुक्त होतो. कारण आपण काय म्हणतो किंवा फार बंधनं झाले हो, आम्हाला अतिशय बंधनं झाले आणि त्याच्यामुळे उद्वेग निर्माण झालेला आहे, हे आगतिकता निर्माण झाली, एक अधीरता निर्माण झाली आणि त्यामुळे जीवन असह्य झालेलं. प्रत्येक माणसाला जर आपण थोडंसं त्याच्या अंतरंगामध्ये जाऊन जर विचारलं किंवा काय समस्या आहे, समस्या अशी आहे की फार बंधनं झाले हो. जे काय आम्ही कार्य करतो ना त्यामध्ये बंधनं फार वाढली. आम्हाला काय पाहिजे, आम्हाला मुक्ती पाहिजे, पण मुक्तीचा अर्थ माहीत नाही. मुक्ती म्हणजे आता जो अर्थ सध्याच्या काळात धरला जातो तो म्हणजे स्वैराचार. मुक्ती या शब्दाचा अर्थ, स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ काय, स्वैराचार. तर स्वैर आचरण म्हणजे मुक्ती नव्हे, उलट स्वैर आचरणामध्ये बंधनं वाढतात, हे समजलं पाहिजे. तर स्वधर्माच्या अनुसार, स्वकर्तव्याच्या अनुसार जर तुम्ही निष्काम भाव ठेवला तर मुक्ती आहे. मुक्ती प्राप्त होण्याकरता मार्ग काय आहे सांगितलं आहे की माझं तुम्ही आचरण करा, मी जसं वागतो त्याप्रमाणे कराल तर कर्माचं बंधन तुम्हाला होणार, ही उपलब्धी आहे. याचा अर्थ कर्माचा त्याग नव्हे, याचा अर्थ कर्म करताना अशी धारणा ठेवा
की हे जे काय कर्म मी करतो आहे याच्यामध्ये माझं कर्तृत्व काही नाही, कारण हे मला दिलेली सामुग्री आहे. ही सामुग्री मला दिली नसती तर मी कर्तव्य केलंच नसतं. ही सामुग्री कोणी दिली? भगवंताने दिली. ही सामुग्री कोणाची आहे? भगवंताची. ही धारणा झाली तर माझा देह आणि मी केला आहे ही भावना निघून. तुम्हाला सुयोग्य ज्ञान आणि सुयोग्य धारणा जर असेल तर तुमचं कर्म जे आहे हे निष्काम होईल. धारणा चुकीची झाली तर देह माझा आहे मी देह आहे म्हटलं की किती ठरवलं तरी निष्काम होणारच नाही. मनुष्य कामनायुक्त का होतो याचं कारण समजलं पाहिजे. कामनायुक्त होण्याचं मूळ कारण जे आहे हे त्याची धारणा चुकीची असते. त्याची धारणा काय असते की हा देह माझा आहे आणि एवढंच नव्हे तर हा देह म्हणजेच मी आहे. ही धारणा एकदा चुकली की आसक्ती आहे. मुख्य आसक्तीची सुरुवात ही देहापासून. नंतर मग हा देह माझा आहे आणि मी देह आहे म्हटल्यानंतर ही वस्तू माझी आहे, हे धन माझं आहे, हे पुत्र माझे आहेत, ही पत्नी माझी आहे. मग आता हे माझं नावाचं जे क्षेत्र आहे ना ते इतकं वाढतं की त्याच्यामध्ये तो लिप्त होतो. कळत न कळत पण आपण किती जरी सांगितलं ना लिप्त होऊ नकोस तरी तो लिप्त होतो. आणि लिप्त झाल्याचा परिणाम काय होतो तर कर्माचं बंधन होतं. अनेक प्रकारच्या कामना निर्माण होतात आणि अनेक प्रकारच्या कामना निर्माण झाल्यानंतर त्याचा प्रभाव काय होतो तर तुम्हाला त्या कामनेच्या नुसार जन्म घ्यावा लागतो. आणि जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये भ्रमण करत माणसाचं अगतिकता वाढ हे आपल्याला पूर्ण कळणं आवश्यक. ही पार्श्वभूमी जर कळाली ना तर भगवंत हे का सांगतात हे आपल्याला कळेल. नाही तर फक्त एक वाक्य त्याचा अर्थ जर कळाला तर काय बॉय आहे आपला काही संबंध नाही त्याचा. आपल्याला काय जीवन झालं ते आपण सांगतो. जेव्हा आपल्या नित्य जीवनाचा संबंधच तिथे राहत नाही तेव्हा त्याचा अर्थ आपल्यावर प्रभाव टाकू शकत. मग आपल्या जीवनाशी काय नेमका संबंध आहे तर आपल्या जीवनाशी संबंध असा आहे की आम्ही जे काय कर्तव्य करतो ना ते करत असताना आम्हाला संपूर्ण आनंद, संपूर्ण तृप्ती, संपूर्ण मुक्ती, आम्हाला संपूर्णपणे समाधिस्थ अशी अवस्था येत असताना सहज भाव त्याचा निर्माण झाला पाहिजे, स्वाभाविकता निर्माण झाली पाहिजे. ही सगळी उपलब्धी आहे. ह्या उपलब्धीकरता आपल्याला हे अध्ययन करायचं. कर्तव्य सोडायचं नाही, पण कर्तव्य करत असताना जी धारणा आहे ती धारणा जी आहे ही भगवंतांनी जशी सांगितली त्याप्रमाणे ठेवायची. कशी धारणा? धारणेमध्ये सांगितलं की तो त्याच्यामध्ये स्पृहा ठेवू नकोस, इच्छा ठेवू नको. त्यामुळे तू इच्छा ठेवलीस आणि आसक्त झाला की त्याचं बंधन मात्र होणार. तुला फळ प्राप्त होईल की नाही सांगता येईल. फळ तर तुझ्या योग्यतेप्रमाणे मिळेल. फळ माणूस काय करतो की लॉटरीचं तिकीट घेतो आणि 1 कोटी रुपये पाहिजे अपेक्षा करतो आणि काय होतं दिवस जे काय 10 रुपये खर्च केलेले आहेत ना तेही वाया जातात. त्यामुळे फळ जे आहे हे 10 रुपयाची वाया घालवणे आज हेच फळ आहे. पण आसक्तीमुळे काय होतं की नाही मिळालं म्हणून पण माणसाला उद्वेग येतो की आपले 10 रुपये वाया गेले, तेवढ्यात जर भाजी घेतली बरं झालं असतं. उगीच 10 रुपये करतो. म्हणजे सांगितलं होते का उद्योग करायला. माणूस महत्वाकांक्षा करतो आणि योग्यता नसताना अपेक्षा करतो आणि ती अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे अपेक्षाभंगाचं दुःख हे विकत घेतो पैशाचे. हा परिणाम आहे. मग काय करायचं? भूमिका अशी पाहिजे की जे करणार आहे तो परमेश्वर आहे, करता तो आहे. मला काय करायचं? कर्तव्य करायचं. कर्तृत्व भाव सोडून कर्तव्य करत अनासक्त भावाने, निष्काम भावाने ज्यावेळेस माणूस सगळं कर्म करत असताना भगवंताला समर्पण भाव जर ठेवला त्याने तर तो मुक्त झाला. मुक्तीचा उपाय इतका सुंदर दिलेला आहे भगवद्गीतेमध्ये. फक्त ती धारणा आपल्याला गांभीर्याने स्वीकारावी लागेल. ती धारणा जर पक्की झाली ना तर कर्म तुमचं उत्तम होईल. धारणा चुकली की कर्मात चूक. अशा प्रकारे भगवंतांनी सांगितलं की मी जसा निष्पृह आहे, मी जसा निष्काम आहे तसा तू निष्काम आहे. आता हा तसा निष्काम होण्यामध्ये काय अडचण येते आपल्याला? आणखी जर आपण सखोल गेलो आपण तर आपल्याला असं लक्षात येतं की पूर्वकर्माचे संस्कार इतके जबरदस्त असतात की आपण ठरवत असतो, ठरवताना कळतं आणि त्याचं विस्मरण झालं की पुन्हा आसक्ती झडपणार. म्हणजे आता वातावरण आपल्याला अनुकूल आहे, आपण भगवंताचं भजन करतो, वातावरणात बदल झाला रे झाला की आपल्यामध्ये असलेले सगळे जे कारण देहामध्ये जेवढ्या इच्छेचा समुच्चय आहे त्याचा लगेच पुन्हा प्रभाव सुरू होतो. ही अडचण आहे. मग याचा उपाय काय आहे
आहे का उपाय? उपाय आहे. भगवंत काय म्हणतो, ती सगळी जबाबदारी मी घेतो तुला सारखंच माझ्या स्मरणात करण्याकरता, पण तू काय कर, तू फक्त माझं स्मरण कर. ते करायला स्वाधीनता आहे, ते स्वातंत्र्य तुमचं कोणी बिघडवलं नाही. मग चांगलं काम करा, काही हातून समजा चूक झाली, काही झालं तरी ते करत असताना भगवंताचं स्मरण, भगवंताचं नाम घेत असताना जर कर्तव्य केलं तर त्या नामामध्ये भगवंत असतात आणि ते त्याचा बरोबर त्याला नियंत्रण करतात. ते मग त्याला सावधान करतात. हे बघ चुकायला लागलं, मधून तुमची सत्सद विवेक बुद्धी जी आहे ही तुम्हाला सावधान करते. अन्यथा काय म्हणाल तुम्ही, धारणा घेतली आणि पुढे पुढे पुन्हा आपल्या मार्गाने नेहमीच्या मार्गाने चालणार. तर नुसती धारणा करून चालणार नाही, धारणेसहित नामस्मरण. स्मरणाने धारणा पक्की होईल आणि धारणा पक्की झाल्यामुळे नामस्मरण ठीक आहे. परस्पर पूरक गोष्ट. आणि मग ही पूरक गोष्ट झाली ना की मग भगवंत तुमचा चार्ज घेतात, पूर्ण नियंत्रण घेतात. भगवंत एकदा नियंत्रण जेव्हा भगवंताने घेतलं त्यावेळेस तुमचे हे बंधन आहेत की नाही, या बंधनापासून मुक्ती हे निश्चित आहे. आता काही कुठे संधी नाही आहे, कुठे आपल्याला दूर जायची संधीच नाही. तेव्हा असा जो मनुष्य आहे ज्याने माझं आचरण, माझ्या या जीवन प्रणालीच्या अनुसार ज्याने आपलं आचरण सिद्ध केलं, अशा माणसाला ही निश्चित मुक्ती आहे असं ह्या 14व्या श्लोकात सांगितलं आहे. आणि पुढे काय सांगितलं आहे की अशा प्रकारे जाणून पूर्वकालीन मोक्षाकडून ही कर्म केले गेले आहे, म्हणून पूर्वजांनी नेहमी केलेली कर्मे ती सुद्धा तू कर. आता परंपरेचा संबंध दिला, कारण आपले जर पूर्वजाचा आपण जर विचार केला 100 वर्षापूर्वी, 200 वर्षापूर्वी, 500 वर्षापूर्वी आपली जर परंपरा पाहिली, सगळे पुण्यात्मा होते. त्यांनी पुण्य केलं म्हणून आज भगवद्गीतेचं आपल्याला स्मरण. त्यांनी भगवंताचं स्मरण केलं नसतं, त्यांनी जर कुकर्म केलं असतं तर जो काही देह आपल्याला प्राप्त झाला असता तो असा देह प्राप्त झाला असता की आपणही कुकर्माला गेलो. त्यांनी पुण्यकर्म केलं, त्यांनी काही परंपरा प्रस्थापित केल्या, त्या परंपरेमध्ये आपण आलेलो आहोत. पण आपल्याला विस्मरण होतं कामा नाही. पूर्वकर्म पूर्वजांचं विस्मरण झालं तर मनुष्य परत पुन्हा पथभ्रष्ट होतो. त्यामुळे भगवंत काय म्हणतात की मी सांगितलेला मार्ग तर तू आचरण करच कर, पण पूर्वजांनी जे काही प्रथा मांडलेली आहे, जी काही परंपरा केलेली आहे, त्या परंपरेचा तू विचार कर आणि तुझं जे नित्य आचरण आहे, नित्य जे काही कर्म आहे त्यामध्ये पूर्व परंपरेचा आहे तू आचरणामध्ये तुझा निश्चितपणे विचार कर. आणि मग असा जेव्हा जो मनुष्य होतो ना तो भगवत स्वरूप होतो. आणि भगवंताने काय सांगितलं माहिती का की असं ज्ञान ज्याला प्राप्त झालं, 7व्या अध्यायामधला 15वा 16वा 17वा श्लोक हाच विषय तिथे मांडला की त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की जो मनुष्य माझ्यासारखं जो आचरण करतो, माझ्या स्वरूपाशी एकरूप होतो, ते जे ज्ञान आहे ना ते ज्ञान म्हणजेच प्रेम आहे. त्या ज्ञानाला त्यांनी दुसरा शब्द वापरला नाही की जो माझा निष्काम भाव, माझं जे काही निस्पृहता जी आहे ती माझी निस्पृहता ज्यांनी बाळगली की नाही, ती निस्पृहता ज्यावेळेस त्याला प्राप्त होते तेव्हा तो माझ्या स्वरूपाची एकरूप. मी आणि तो भिन्न नाहीच. मग भगवंताला वेगळं पाहायची गरज नाही. आपण संतांमध्ये भगवंताला का पाहतो? संत ज्ञानेश्वरांना पाहिलं की आपल्याला पुन्हा वेगळा पांडुरंग आठवायची गरज नाही का. ज्ञानेश्वर माऊली हे जेव्हा वारकरी संप्रदायातले लोक ज्यावेळेस ज्ञानबा तुकाराम म्हणतात त्यावेळेस त्याला वेगळं विठोबा म्हणायची गरज का नाही आहे? कारण ते ज्ञानेश्वर माऊली, ती ज्ञानेश्वर माऊली, ते तुकाराम महाराज हे पांडुरंगाशी इतके एकरूप झालेले आहेत. त्यांचं आचरण आणि भगवंताचं आचरण त्याच्यामध्ये 1% फरक नाही. एकरूप झालेले आहेत ते. तर असे जे एकरूप झालेले जे महात्मा आहेत ना ते आणि भगवंत एकच आहे. अभिन्नता आहे. ही अभिन्नता प्राप्त करण्याचं पूर्ण सामर्थ्य, स्वातंत्र्य, स्वाधीनता ही प्रत्येक माणसाला दिली आहे बरं का. म्हणजे असं काही नाही की कोणीतरी एका व्यक्तीची त्यात मोनोपॉली आहे, असं बिलकुल नाही आहे. पण प्रश्न असा आहे की तुम्ही किती समजून घेणार आहात, किती तुम्ही स्वीकारणार आहात आणि किती स्वतःला परमेश्वराच्या चरणापाशी उपलब्ध करून घेणार आहात, एवढाच प्रश्न आहे. तो प्रश्न जर सुटला ना तर तुमच्यामध्ये आणि भगवंतामध्ये काहीच फरक नाही. एवढी मोठी गोष्ट सांगा. इतकी मोठी गोष्ट भगवंताने
तुमच्या समोर दिलेली आहे की, आणि त्याला वर्णाचं बंधन नाही, त्याला जातीचं बंधन नाही, त्याला स्त्री पुरुषाचं बंधन नाही. तुम्ही जर भगवत प्रेमाशी मध्ये एकरूप झाला तर तुम्ही भगवत स्वरूप होता. उपलब्धी दिलेली आहे. आणि त्याला ते जे ज्ञान आहे ना, त्या ज्ञानालाच प्रेम असं म्हणतात. त्या ज्ञानालाच प्रेम म्हटलंय. त्या ज्ञानामध्येच भक्ती एकरूप झाली. भक्ताचे त्यांनी काही प्रकार सांगितले ना, अर्थ जिज्ञासू, अर्थार्थी आणि पुन्हा ज्ञानी. तर शेवटचा जो ज्ञानी जो सांगितला की नाही, तो ज्ञानी इथे सांगितला. तो ज्ञानी भक्त म्हणजेच प्रेम आहे. हा भजते माम. तर हा जो चौथा जो प्रकारचा जो भक्त आहे की नाही, तो भक्त म्हणजेच भगवत स्वरूप आहे. त्याच्यामध्ये आणि भगवंतामध्ये फरक असतो. भगवंत म्हटला अरे माझा कुठे शोध घेतोय, हा जो ज्ञानी भक्त आहे ना, तो म्हणजेच मी आहे. असं घेतात चारी, पण सगळ्यात जास्त ज्ञानी घेतो. कारण त्या ज्ञानीला का सांगितलंय, ते ज्ञान हा जो शब्द वापरला याचं कारण असं की तो ज्ञानी जो आहे ना, तो भगवंताचे तंतोतंत लक्षण असलेला आहे, त्याला ज्ञानी म्हणतात. आणि जिथे भगवंताचे तंतोतंत लक्षण आहेत ना, तिथे प्रेमाशिवाय दुसरा विषय नाही. तिथे ज्ञान हा शब्द निमित्त मात्र वापरला आहे. लक्षात घ्या, सूक्ष्म गोष्ट आहे बरं काय. खूप काही काही वेळेला चर्चा सगळे आहे तरी ज्ञानी हा अंतिम आहे. ज्ञानी भक्त जो आहे तो माझंच स्वरूप आहे म्हणतात. इतकं भगवंताने विधान केलेलं आहे. त्याची सुरुवात हे 4थ्या अध्यायातल्या या 14व्या आणि 15व्या श्लोकात आहे. 14व्या आणि 15व्या श्लोकामध्ये काय म्हटलं, त्याने स्वतःचं वर्णन का केलंय. अहो असे भगवंत तुम्हाला कसे काय पाहायला मिळतील सांगा बरं. मग काय कुठे पाहायचं, आम्ही कुठे पाहायचं. संतांकडे पहा. जे संत आहेत त्यांच्या आचरणाकडे पहा. निस्पृत आहे, कुठल्या प्रकारची अपेक्षा नाही, कोणत्या फळाची अपेक्षा नाही. समर्पण भाव आहे. नेहमी लोककल्याणाचीच भूमिका आहे. प्रत्येक जीवात्म्याचा उद्धार कसा होईल हीच भूमिका आहे. मग भगवंतामध्ये त्यामध्ये फरक काय. दोघं एकच आहेत. तो आदर्श स्थापन करण्याकरता म्हणून हे 2 श्लोक सांगितले. तेव्हा भगवत तत्व आणि संत महात्म्य हे एकच आहे हे सांगण्याकरता हा 14वा श्लोक सांगितला. आणि तो 14वा श्लोक तेवढ्या गांभीर्याने जर तुम्ही अध्ययन केलं तर तुम्हाला दिशा मिळाल्याशिवाय राहणारच नाही. दिशा स्पष्ट दिलेली आहे. काही वेळेला काही श्लोक असे असतात की ते परिपूर्णपणे जर आपण अंगीकारले ना, तर आपल्याला असं वाटतं की आता पुढे भगवद्गीतेचं अध्ययन करायची गरज असते. इथपर्यंत त्याचं समाधान मिळतं की भगवंतांनी काही काही श्लोक असे सांगितले की सगळे भगवद्गीता त्यामध्ये येऊन बसले. अशा प्रकारे हा अर्थ हा 14वा आणि 15व्या श्लोकाची ही पुनरावृत्ती करून पुढे 16वा जो श्लोक आहे हा महत्त्वाचा. आता ह्या सिद्धांता म्हणजे कर्मयोगाचा आणि ज्ञानयोगाचा या दोन्हीचा संगम जो आहे तो या 16वा आणि 17व्या श्लोकामध्ये. हे कर्मयोग आणि ज्ञानयोग दोन्ही एकत्र आलेले. तर काय म्हटलंय त्यांनी, किम कर्म किम अकर्म इति कवयः अपि अत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यत् ज्ञात्वा मोक्षसे अशुभात. कर्म काय आहे आणि अकर्म काय आहे या बाबतीत निर्णय करण्यामध्ये बुद्धिमान पुरुष सुद्धा मोहित होऊन जातात. म्हणून ते जाणल्यावर अशुभापासून म्हणजे कर्मबंधनापासून, ते जाणल्यावर कर्मबंधनापासून तू मोकळा होशील. आणि ते कर्मतत्व मी तुला नीटपणे समजावून सांगेन. म्हणजे आता आधीचा जो श्लोक आहे ना, की कर्मबंधनापासून तुला मुक्त व्हायचं आहे, तर मुक्त होण्याकरता 2 शब्दाची योजना केली आहे. कुठले 2 शब्द, एक कर्म आणि दुसरं अकर्म. हे जे कर्म आणि अकर्म हे जे 2 शब्द आहेत ना, ह्या 2 शब्दाबद्दल पुष्कळ लोकांना, भरपूर लोकांना म्हणजे बुद्धिमान जे आहेत, ज्ञानी जे आहेत, त्यांना सुद्धा त्याबद्दल एक संमोहन केलं. नेमका काय अर्थ. काही लोक काय करतात की शब्दाची व्युत्पत्तीच्या माध्यमातून, शब्द व्याकरणाच्या माध्यमातून शब्दाचा अर्थ काढायचा जेव्हा प्रयत्न करतात तेव्हा भगवद्गीतेमध्ये ते चक्रावून जातात. बरं काय, म्हणजे जे शब्दप्रभू असतात किंवा ज्यांना भाषातज्ञ असतात, त्या भाषातज्ञांच्या बाबतीमध्ये कधी कधी मोठी अडचण येते बरं. आणि भगवंताने अशा प्रकारचे प्रत्येक विद्वानाकरता आणि ज्ञानी पुरुषांकरता सुद्धा त्याच्यामध्ये असे काही गोष्टी करून ठेवलेल्या आहेत
की त्यांनी शेवटी भक्ती केल्याशिवाय त्यांना पर्याय राहत. पुष्कळ ज्ञान प्राप्त झालं, पुष्कळ म्हणजे शब्दप्रभुत्व प्राप्त झालं काय, परंतु शब्दप्रभुत्व प्राप्त जरी झालं तरी भगवत शरण भाव न झाल्यामुळे त्याच्यामध्ये ते जसं नदीमध्ये भोवरा असतो की नाही, भोवऱ्यामध्ये गोलगोल फिरतो, मध्ये जर पडला प्रवाह तो सरळ जात नाही, सरळ जाता जाता जर त्या प्रवाहामध्ये अडकला तर पट्टीचा पोहणारा सुद्धा असा खालीवर जातो आणि तिथे गोल फिरतो, पट्टीचा पोहणार. तसा अत्यंत विद्वान त्याला जर म्हणलं ना की बा कर्म आणि अकर्म ह्या दोन शब्दाचा अर्थ सांगा, त्यामुळे एक कर्म जे आहे त्याच्या विरुद्ध अकर्म. बोलणारा, बोल आणि अबोल शब्द विरुद्ध आहे, एक बोलणारा आहे आणि एक अबोल. तसं विद्वान माणूस काय म्हणेल, कर्म आणि अकर्म. कर्म म्हणजे काय, क्रिया करत राहणे, आणि अकर्म म्हणजे काय, क्रिया बंद ठेवणे. असा अर्थ काढण्याची शक्यता आहे. आणि असा अर्थ कोण काढेल, जे शब्दप्रभू आहेत, जे व्युत्पत्ती शास्त्रज्ञ आहेत ना, ते व्युत्पत्ती शास्त्रज्ञ काय म्हणतील, कर्म आणि अकर्म या शब्दाचा अर्थ काढताना ते चक्रावून जाते. आणि भगवंत काय म्हणतात की कर्म आणि अकर्म हे दोन शब्द जर तू जाणून घेतले आणि तदनुसार तुझं आचरण केलं तर तू कर्मबंधनापासून मुक्त होशील. विधान केलं आणि मग त्या विद्वानाने जर त्याचा अर्थ सांगितला तर मोठी पंचायत. आणि विद्वान काय म्हणते, अकर्म म्हणजे कर्म न करणे, असा अर्थ सांगण्याची शक्यता आहे. पुढच्या श्लोकामध्ये ते काय म्हणतात की कर्मणः की अपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मण, अकर्मणः स बोद्धव्यम गहना कर्मणः गती. आता ह्याच्या पुढे त्यांनी काय दिलंय की त्याची थोडीशी दिशा दिली आहे आणि अजून एक शब्द सांगितला, तिसरा एक शब्द सांगितला 17व्या श्लोकामध्ये. कर्माचे स्वरूप सुद्धा जाणले पाहिजे, अकर्माचे स्वरूप सुद्धा जाणून घ्यायला पाहिजे, आणि तसेच तिसरा शब्द विकर्माचे स्वरूप सुद्धा जाणून घेतले पाहिजे. कारण काय आहे की कर्माची गती अति गहन, अति रहस्यमय. इथे सांगून त्याने काय केलं आहे की तिथे तुम्हाला चिंतनाला विषय देऊन टाकला. 3 शब्द सांगितले आणि चिंतनाला विषय दिला. काय चिंतन करायचं, की कर्म काय आहे, अकर्म काय आहे आणि विकर्म काय, ह्या 3 शब्दाबद्दलचा चिंतनाकरता महाराजांनी श्रीकृष्णचंद्रांनी तुम्हाला विषय दिला. आणि त्यात अजून एक वाक्य सांगितलं की भल्या भल्या विद्वानांना सुद्धा त्याच्यामध्ये गोंधळ होतो. आता आपल्याला कसं समजून घ्यायचं आहे काय, त्याच्यामध्ये कसं समजून घ्यायचं आहे हे 18व्या श्लोकात सांगितलं. थोडा म्हणजे थोडीशी त्याच्यामध्ये त्यांनी एक सुचवलंय की त्याच्यामध्ये कशा प्रकारचं, तर त्यांनी माणसाचं आचरण सांगितलंय त्यात की ज्याच्यात कर्म आणि अकर्म हे 2 शब्दाची किंचित त्यांनी उकल केलेली. पण बाकी विषय तुम्हाला चिंतनाला सोडल्यावर म्हणाले ते की हे मी तुला सांगतो, पण सांगताना असं काय थोडं किंचित रहस्यमय सांगितलं की माणसाच्या बुद्धीला खाद्य देऊन टाकलं. बघूया कसं काय याचा अर्थ. तर 18व्या श्लोकामध्ये ते काय म्हणतात, कर्मणी अकर्म ह्य पश्ये अकर्मणी च कर्म यः सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्त कृष्ण कर्मकृत. जो माणूस कर्मामध्ये अकर्म पाहतो आणि जो अकर्मात कर्म पाहतो तो मनुष्यामध्ये बुद्धिमान योगी आहे आणि तो सर्व कर्म करणारा. व्याख्या सांगितली. आता आपल्याला त्याच्यातून सगळं ज्ञान पाहिजे. आता हे 3 जे सांगितले ते 3चा परत एकदा मी शब्दशः अर्थ सांगतो आणि मग रहस्य काय आहे त्यात. आता हे रहस्य एकदा कळालं ना ते कर्माचं सगळं रहस्य कळालं, उलगडलंच ते. आधी सांगितलं की माझं आचरण कसं आहे त्याप्रमाणे तुम्ही आचरण कराल तर कर्मबंधनातून मुक्त. आधी सांगितलं पहिलं 14वा आणि 15वा श्लोक. आता 16, 17 आणि 18 मध्ये 3 गोष्टी सांगितल्या, 3 शब्द सांगितले, एक कर्म अकर्म आणि विकर्म. 3 गोष्टी सांगितल्या. त्याच्यानंतर धोका सांगितला की भल्या भल्या विद्वान लोकांना याचा अर्थ कळत नाही, ही एक गोष्ट सांगितली. आणि आता 18व्या श्लोकामध्ये असं काही रहस्य सांगितलं की जो मनुष्य कर्मामध्ये अकर्म पाहतो, जो मनुष्य कर्मामध्ये अकर्म पाहतो आणि जो अकर्मामध्ये कर्म करतो, बरं का, कर्मामध्ये अकर्म पाहतो आणि अकर्मात जो कर्म करतो तो मनुष्य हा योगी आहे आणि तो मात्र सर्व कर्मबंधनातून मुक्त. आता आपल्याला कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म करतो, एक पाहणं आहे आणि एक करणं आहे. बरं का, एक पाहणं आहे, पाहणं म्हणजे धारणा आणि करणं म्हणजे आचरण.
बरं काय, पाहणं या शब्दाचा अर्थ काय की धारणा आहे. पाहणं म्हणजे काय, नुसतं डोळ्यांनी पाहणं नव्हे, तर अंतःकरणातली धारणा म्हणजे पाहणं आहे. आणि करतो म्हणजे आचरण आहे. म्हणजे एक धारणा आहे आणि एक आचरण. धारणा काय आहे? धारणा अशी आहे की कर्मात अकर्म पाहणे ही धारणा आहे. आणि आचरणात काय आहे? आचरणात अकर्मात कर्म करणे क्रिया आहे. थोडा सूक्ष्म विषय आहे, पण तो जसा जसा विस्ताराने आपण खुलवून सांगू ना, तसं तसं तुम्हाला जीवनामध्ये सगळे रहस्य बाहेर येतील. जीवनातल्या सगळ्या रहस्यांना याच्यामध्ये त्यांनी असं मोकळं केलेलं आहे. पुढं पण चिंतनाचा विषय दिला. ज्ञानेश्वर महाराज याच्यावर पुष्कळ विस्ताराने दिलं. ज्ञानेश्वर महाराजांना अशी संधी मिळाली ना, ते सोडत नाहीत सगळं. तर ते इतक्या विस्ताराने सांगतात ते काय असतं. तर आता हे काय आहे, पहिल्यांदा आपण एक एक शब्द घेऊ. कारण जे शब्दशास्त्राप्रमाणे व्युत्पत्तीशास्त्राप्रमाणे त्याची व्याख्या जर करायची गेली तर ते सापडणार नाही. तर कर्म आणि अकर्म, कर्म या शब्दाचा अर्थ पहिल्यांदा. पुढे सुद्धा 8व्या अध्यायामध्ये कर्म ब्रह्म वगैरे असे पुष्कळ 8 प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा पुढे ह्या विषयाचा उहापोह केलेला आहे. पण आता ही सुरुवात आपण पहिल्यांदा बघू की कर्म म्हणजे काय. कर्म या शब्दाचा अर्थ असा आहे की त्यात क्रियाप्रधानता जरी असली तरी त्यामध्ये अभिनिवेश आणि अहंकार आहे. त्याच्यामध्ये कर्तृत्व भाव आहे. क्रिया करत असताना काही क्रिया ज्या आहेत या कर्तृत्व भावाने युक्त असतात आणि काही क्रिया ज्या आहेत या कर्तृत्व भाव शून्यतेमध्ये असतात. आपल्या शरीराचाच विचार करू. 2 प्रकारच्या क्रिया आहेत, एक स्वयंभू आहेत आणि एक अहंकार प्रधान आहेत. एक अहंकार प्रधान आहे. वस्तू उचलून ठेवली, कोणाला पैशाचं दान दिलं, आपण स्वयंपाक करून आपल्या घरी लोकांना सगळ्यांना अन्न दिलं, तर आपण काय म्हणतो, मी स्वयंपाक केला, बरोबर आहे, मी जेवण केलं. जोपर्यंत बाहेर आपण हाताने घास घेतो आणि पोटात टाकतो तेव्हा मी जेवण केलं, काय मी ऑफिसला जाऊन आलो, दिवसभराची सगळी आपण यादी केली तर मी असं केलं, मी तसं केलं. पण असं कोणी म्हटलंय का की मी श्वास घेतला, मी अन्नपचन केलं, असं कोणी सांगणार की कोणी यादी मिळेल का आपल्याला? तो आहे ना. हा संदर्भ सगळीकडे एकमेकाला लागून आहे. हा, तर काही होण्याच्या क्रिया आहेत आणि काही करण्याची भावना आहे. काही ठिकाणी कर्तृत्व भाव आहे आणि काही ठिकाणी कर्तृत्व भावाचं शून्यता आहे. काही ठिकाणी निरंकारी स्थिती आहे आणि काही ठिकाणी अहंकार आहे. हे तुम्ही ठरवा का न ठरवा, हे 2 गोष्टी येतात. ज्या ज्या ठिकाणी अहंकाराच्या अधिष्ठानावर क्रिया होते त्याला कर्म असं. व्याख्या समजून घ्या. कर्म म्हणजे काय की जिथे जिथे मी करतो, जिथे कर्तृत्व भाव आहे, जिथे मी करता आहे अशा प्रकारचा भाव आहे, अशा भावाने होणारी जी जी क्रिया आहे ते सर्व कर्म आहे. आणि असे सर्व कर्म जे आहेत त्याला फलप्राप्त होत नाही, तर त्या फलाचं बंधनही होत. त्या क्रियेचं वैशिष्ट्य काय आहे लक्षात घ्या. धारणा नसते, तर ती जे मी करतो अशी धारणा झाली की त्याचं बंधन आलं. पण श्वासोश्वास घेतला याचं बंधन आजपर्यंत कधी कोणाला झालेलं नाही. कारण तुम्ही श्वास घेतच नाही, श्वास घेणारा परमेश्वर. अन्नपचन केल्याचा अहंकार किती लोकांना झाला आजपर्यंत? नाही मिळणार. रक्ताभिसरण शरीरात होतं, हृदयाचं स्पंदन होतं. कोणी किती असं म्हटलं की मी इतक्या वेळा हृदय स्पंदन करतो, तुम्ही किती वेळा करता, असं कोणी म्हटलेलं नाही. कारण ती स्वयंभू आहे, त्या ठिकाणी ती निरंकारी स्थिती आहे. पण पैशाचं दान, मी बालाजीला गेलो आणि 5,000 रुपये देऊन आलो, 10 वेळाला म्हणतो, तुम्ही दिले नसते तर बरं झालं. ते दिल्यामुळे काय झालं की मी बालाजीवर उपकार केले ह्याचा किती वेळाला उल्लेख करतो. की मी वस्त्रदान केलं, नको सांगू बाबा, केलं नसतं तर बरं झालं. काय मी माझ्या मुलांना इतकं शिकवलं, मोठं केलं, त्यांना इतकं शिक्षण दिलं, त्यांना काय हवं नको सगळं पाहिलं, कपडे लत्ते काय विचारू नका, किती खर्च असतो, डोक्याला खूप ताण होतो. झालं एकदा तसे ताण कमी झाला. का बरं असं वाटलं? कारण ते मी केलं आहे. तिथे कर्तृत्व भाव असल्यामुळे क्षीण आहे सगळं. क्षीण माणसाला अहंकारामुळे होतो, नाही तर मग झोप झाल्यानंतर आता बरं वाटतं का म्हटलं असं तो. कारण निद्रेमध्ये अहंकार शून्य झालेला आहे. निद्रेचा जो काळ आहे ना तो अहंकार शून्यत्वाचा काळ. एकदा जागा झाला की त्याचा क्षीण सुरू झाला. आणि मी करतो, मी भोगतो, मी जाणतो.
असं ज्या ज्या ठिकाणी मी आहे आणि मीला जोडून ज्या ज्या ठिकाणी क्रिया आहे, ती क्रिया जी आहे त्याला कर्म असं. कर्माची व्याख्या जाणून घ्या. कर्मामध्ये अभिनिवेश, अहंकार, कर्तृत्व भाव, भोक्तृत्व भाव. आणि जिथे कर्तृत्व भाव आला तिथे त्याला जोडूनच भोक्तृत्व भाव आहे. केलं की भोगावं लागतं. तात्काळ जेवण झालं की पोट भरलं की समाधान मिळतं. पण त्यात विशेष गोडधोड जर खाल्लं तर आणखीन धारणा असते की आज चांगलं जेवण झालं महालक्ष्मीचं, कारण आज जरा आता थोडं झोपलं तर बरं वाटतं. काय त्या ठिकाणी आणखीन विशेष आहे की मी केलं आणि म्हणून मला असं सुख प्राप्त झालं. किंवा मग काही माणसं आले आणि तुम्हाला नाही नाही ते बोलून घे. सणासुदीचे दिवस होते आणि सांगितलं अहो ही काय पद्धत असते काय, असं कुठं असतं का, तसं काही केलं बरोबर नाही, हे बरोबर नाही, हे लाभी नाही, ते झालं. लोक बोलले आणि मग अतिशय वाईट वाटलं आणि तिथे भोक्तृत्व भाव. कोणी सांगितलं तुला ऐकायला सगळं आणि गांभीर्याने घ्यायला काय सांगितलं? आणि त्यांनी असं बोलायला नको होतं. ते तू कसं काय ठरवू शकतो? हे ठरवलं आपण की ह्याने असं बोलू नये, हे आपण ठरवलं आणि तो तसा बोलल्यामुळे मला वाईट वाटलं. हा जो भोक्तृत्व भाव आहे ना, ते कर्म आहे. कर्मामध्ये कर्तृत्व भाव आणि भोक्तृत्व भाव दोन्हीची जोडी आहे बरं का. नुसता कर्तृत्व भाव कधीच नसतो. कर्तृत्व भावावर भोक्तृत्व भाव होतो. ज्या ठिकाणी कर्म होतं तिथे भोग आलेच. भोगाशिवाय कर्म होतच नाही. कारण कर्म या शब्दाचा अर्थ असा आहे की अहंकारयुक्त होणाऱ्या क्रियेचा जेव्हा फल प्राप्त होतं आणि त्या फलाचा जेव्हा तो भोग घेतो तेव्हा त्याला कर्म असं. दुसरी बाजू पण लक्षात घ्या की तिथे भोक्तृत्व भाव आहे आणि मग भोक्तृत्व भावाबरोबर जी संवेदना निर्माण होते, जाणीव. त्या जाणीवेमध्ये काय माहिती आहे का, की माझा अपमान झाला किंवा मला खूप मोठेपणा दिला. बरं इतका मोठेपणा दिला मला की बाकीचे सगळे लोक पाहत राहिले की केवढे मोठे आहेत. अशी माझी जाणीव आहे ना, नेतृत्व भाव झाला. त्याला कोणाला कळलंच नाही, मलाच एकट्याला कळलं. हा जो भोग आहे ना, हा नेतृत्व भाव आहे. म्हणून जिथे कर्तृत्व भाव आहे, भोक्तृत्व भाव आणि ज्ञातृत्व भाव आहे, तो जो जीवभाव ज्या ठिकाणी होतो आणि तो जीवभाव कसा होतो की जन्ममृत्यूला कारण होतो. या शृंखलेमध्ये तो अखंडपणे जातो. अशी ज्या क्रियेमुळे होतं त्या क्रियेला कर्म असतात. अशी कर्माची व्याप्ती बघा केवढी. तर कर्म शब्द तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न केला ना, अथांग आहे. अथांग की ज्याची तुम्हाला सीमाच कळणार नाही. अहो सकाळपासून रात्रीपर्यंत काय काय कर्म केले हे डायरी म्हणून घ्यायचं जरी ठरवलं ना तरी तुम्ही पूर्ण लिहू शकणार नाही. कारण प्रत्येक श्वासागणिक काहीतरी चिंतन चालू होतं, काहीतरी विचार आला होता, विचार आला गेला, विचार आला गेला, विचार आला गेला. आणि त्या प्रत्येक विचारामध्ये काहीतरी निश्चय केला होता की मला हे पाहिजे होतं, नाही मिळालं, मी त्यावेळेस असं केलं असतं ते मिळालं असतं. आला विचार, निघून गेला, मग परिणाम झाला. परिणाम कारण जे यामध्ये संचितामध्ये त्याचा प्रभाव, फल हे मिळालं तुम्हाला. आणि ते फल कसं मिळालं, त्या फलामुळे तुम्हाला बंधन झालं, पुन्हा एकदा जन्म घ्यावा. अहो संधी मिळाली होती मला त्यावेळेस डॉक्टर व्हायची, पण काय करणार, आमच्याकडे पैसेच नव्हते, नाही तर मी डॉक्टर झालो असतो. आयुष्यभर म्हणतो तो, त्याला डॉक्टर होण्याकरता जन्मावं लागेल. आयुष्यभर बोलतो. अरे पण जे काही तू झालास ते चांगलं कर ना. डॉक्टर नाही झाला तर तू अकाउंटंट झाला, तू ऑफिसमध्ये चांगलं ते काम कर ना, काय बिघडतं काय. पण नाही, तेही काम बरोबर करणार नाही. आणि डॉक्टर नाही झाला म्हणून त्याच्याबद्दल सारखी त्याला त्याच्याबद्दल दुःख वाटत आहे. ही अतृप्तता जी आहे ना, ही अतृप्तता ज्या क्रियेने होती त्याला कर्म असं. किती बाजू आहेत बघा, कर्माच्या बाजू किती आहेत बघा. कर्माबरोबर अहंकार हा प्राधान्य आहे, भोग हा त्याचा परिणाम आहे, आणि भोगाच्या बरोबर विकार हे त्याचे आणखीन उपपरिणाम आहेत, आणि त्याचे अंतिम परिणाम म्हणजे जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये भ्रमण आहे. असं ते कर्म आहे. असं कर्म आपण दिवसातून किती वेळेला करतो ह्याचा जर विचार केला तर मोजदात नाही. मग मोजदात नाही तर मग याच्यावर काही उपाय आहे का? उपाय दिलाय पुढचा शब्द. उपाय हे अकर्म. उपाय दिलेला आहे आणि उपायामध्ये अतिशय स्पष्ट सांगितलंय की अकर्म जर सिद्ध झालं तर बंधनातून मुक्त.
18वा श्लोक. जो अकर्मामध्ये कर्म पाहतो, कर्म आणि कर्म याचा समन्वय ज्याने सिद्ध केलेला आहे. आचरणात अकर्म आहे, आचरणामध्ये क्रिया जरी दिसत असली तरी आचरणामध्ये जी धारणा आहे ना, ती धारणा अकर्माची. त्या अकर्माच्या धारणेतून होणारी जी क्रिया आहे ना, ती क्रिया जी आहे ही तुम्हाला बंधनातून मुक्त करणारी आहे. असा हा अकर्माचा जो आणखीन एक मोठा विषय मानतो. कर्माचा विषय आपण पाहिला, आता अकर्माचा विषय म्हणजे त्या ठिकाणी अशब्द कसा आला याचा विचार करा. कर्माला अची जोड दिली. अ म्हणजे काहीतरी वजा केलं. आपण जसं म्हणतो ना की बोलणारा बोल आणि अबोल, म्हणजे जो शांत बसतो बोलतच नाही त्याला अबोल म्हणतो. पण बाल आणि अबाल असा शब्द वापरला, अबाल वृद्ध असं म्हटलं की बालासहित वृद्ध असा शब्द. अजून एक बघा, म्हणजे ह्या आपल्या भाषाशास्त्रामध्ये अशब्दाचा प्रयोग आणखीन एक कसा केला, अबाल वृद्ध. तर तिथे बालाला वजा नाही केलेलं आहे, तर बालासहित वृद्ध सगळे वयोगटातले. तसं इथे ह्या ठिकाणी अशब्द जो आहे ते कर्माला वजा केलेलं नाही आहे, कर्मासहित अशी काही गोष्ट मांडली आहे की त्या या शब्दाचा अर्थ काय आहे, तर असक्तीचा त्याग आहे. त्या ठिकाणी कामनेचा त्याग आहे, त्या ठिकाणी अहंकाराचा त्याग आहे. आता त्याग कशा कशाचा याची यादी करा. मी करता, त्याच्यामध्ये मी शब्द काढला की कर्ता शब्दाला जीव राहत नाही. मग कर्ता शब्दाचं काय होतं, मी करता, मी कर्म केले. त्याच्यामध्ये मी शब्द काढून टाकला तर कर्मशब्द राहतच नाही हो. मग कर्मशब्द राहत नाही तर काय राहतं ती क्रिया, राहणारी क्रिया. जसं मी परत एकदा तेच उदाहरण देतो की हृदयस्पंदन होतं तर हृदय कर्म असं कोणी म्हणत नाही, हृदय क्रिया असं. रक्ताभिसरण क्रिया म्हणतात, रक्ताभिसरण कर्म कोणी म्हणत, कारण तिथे मी शब्द नाही आहे. जिथे मी शब्द जोडला की तिथे कर्म शब्द, माझं कर्म आहे म्हणतात, पण माझी क्रिया आहे कोणी म्हणत. तेव्हा त्या कर्माला जोडून जो अहंकार शब्द आहे, तो मी नावाचा जो शब्द आहे, तो मी सर्वनाम जेव्हा काढून घेतलं जातं तेव्हा त्या कर्माचं रूपांतर क्रियेमध्ये होतं. ती जी क्रिया आहे ना, ती क्रिया कशी असते तर ती आसक्तीविरहित असते, निष्काम असते, ती सहज असते, ती स्वाभाविक असते, ती प्राकृतिक असते, ती शुद्ध असते, ती तुमच्या कुठल्याही बंधनाला कारणीभूत होते. तिच्यामुळे काही बंधनच होत नाही. बघा बरं, म्हणजे एकच आपण कार्य करतो पण एकाचा परिणाम बंधनाला होतो, आणि त्याच्यामध्ये तुमची धारणा जर निष्काम असेल तर तीच क्रिया जी आहे ती भगवंताकडे घेऊन जाणार. स्वयंपाक करताय, कणिक तिंबायला लागले, कणिक तिंबताना आपल्यामुळे हे सगळे जेवतात, नाही तर कोण जेवले असते, नाही तर भुकी मेली असते की नाही. असं म्हणताना कणिक तिंबायला लागले की त्यावेळेची धारणा बघा, आणि कणिक तिंबताना भगवंताचं नाम घेणं, त्याची कृपा आहे म्हणून सगळं व्हायला. हे अन्न सुद्धा त्यांनीच दिलेलं आहे, आणि सगळे जे आपल्या भोवती जे काय आहेत हे त्याचेच रूप आहे. कणिक तिंबणं आहे, क्रिया तीच आहे, धारणा बदलली. धारणा जेव्हा अभिनिवेश अहंकार शून्य झाली तेव्हा ती कणिक तिंबण्याची जी काही कर्म आहे ती क्रियेत रूपांतर, आणि ती क्रिया आहे यालाच अकर्म असते. अकर्माचं मूळ सिद्धांत जर आपल्याला कळाला की नाही तर कर्मयोगाचं रहस्यच कळून जातं. त्यामुळे हा जो दुसरा शब्द आहे ना अकर्म, या अकर्मामध्ये काय आहे की अकर्मामध्ये जो जीवभाव आहे. आता कारण काय माहिती आहे का, आपण अहंकार शब्द वापरला की नाही तर तो थोडा वरवरचा आहे बरं का. अहंकार म्हणजे काय हो, तर आपण अहंकार म्हणजे जाणीव तर आहेच. अहंकार म्हणजे जाणीव, मी आहे ही जाणीव म्हणजे अहंकार, त्याचे सखोल जवळ. अहंकार म्हणजे काय, अहंकाराला जडचैतन्य ग्रंथी असते. जडचैतन्य ग्रंथी आता तत्वज्ञानामध्ये थोडंसं अजून सखोल काय की हे जडतत्व, ही जी प्रकृती आहे ही प्रकृती एक विषय आहे आणि आत्मतत्व दुसरा विषय. तो आत्मतत्व म्हणजेच आपलं अस्तित्व आहे.
आपल्या अस्तित्वाची जी अखंडता आहे ना ते आत्मतत्व. ती अखंडतेने काय केलं माहिती का? खंडित गोष्टीला पकडून ठेवलं. अखंड तत्वाने काय केलं? ही खंडित जी गोष्ट देह खंडित आहे, टिकतच नाही. तुम्ही ठरवू नका हो, तो लहान मुलाचा तरुण होतोच, तरुणाचा म्हातारा होतो. त्यामुळे ती खंडित आहे. ही खंडित झालेल्या गोष्टीला कोणी पकडलं? या अस्तित्वाने पकडलं. म्हणून तो काय म्हणतो, हे देह म्हणजे मीच आहे. पकडलं नसतं तर बोललंच नसतं. ते ज्या गोष्टीने पकडलंय, ज्या ग्रंथीने, ज्या गाठीने एक गाठ बांधल्यासारखी काल्पनिक गाठ आहे, ती कल्पनेची आहे. काल्पनिक गाठ कशी आहे की ही जी प्रकृती आहे ना, पंचमहाभूतात्मक, त्रिगुणात्मक, पंचतन्मात्रात्मक जी प्रकृती आहे, या प्रकृतीला आत्मतत्वाने एका काल्पनिक गाठीने बांधले. गाठ, ही गाठ बांधलेली आहे ना, या गाठीलाच अहंकार असतो. जडचैतन्य ग्रंथी हा अहंकार, आणि या जडचैतन्य ग्रंथीलाच जीव हा शब्द वापरतो. ही जी ग्रंथी आहे ना, त्या ग्रंथीमुळे मी करता, मी भोगता, मी ज्ञाता, मी धरता, हे शब्द त्या ग्रंथीमुळे आले. अन्यथा प्रकृतीमुळे मध्ये होणाऱ्या सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या ठिकाणी कर्तृत्व भाव येतो कुठे? स्वतंत्र कोण? भोक्तृत्व भाव हा जीवभावाचं लक्षण आहे. भोग कोणाला आहे? जीवात्म्याला आहे. प्रकृतीला भोगच नाही, शरीराला व्याधीच नसते. शरीरामध्ये काय असतं माहिती आहे का? उत्पन्न होणे, काही काळ टिकणे आणि नष्ट होणे, एवढंच असतं. तर नष्ट होताना काही विकार वगैरे दिसतात, पण त्या प्रकृतीमध्ये व्याधी नसते बरं का. व्याधी त्या प्रकृतीमध्ये होणारे जे बदल आहेत ना, त्या बदलामध्ये असणारी जी अनुकूल आणि प्रतिकूलता जीवभावामध्ये असते त्याला व्याधी असं म्हणतात. व्याधी या शब्दाचा अर्थ समजून घ्या. अन्यथा तो जर जीवभाव संपला आणि तो आत्मतत्वाशी एकरूप झाला तर कॅन्सर झाला तरी तो आनंदी राहू शकतो. कोणत्याही प्रकारचा व्याधी झाली तरी तो म्हणतो मला कशाची व्याधी आहे? ती प्रकृती निर्माण होते, काही काळ राहते, नष्ट होते, मी तर आहे तसंच. हा जर भाव निर्माण झाला तर कशाची व्याधी आली? व्याधी नाही, रोग नाही, काहीच. व्याधी झाली ही त्या जडचैतन्य ग्रंथीमुळे. पकडून ठेवलं. गरुडाच्या खांबाला मिठी मारतात पंढरपूरच्या ह्याच्याने काय, आणि मग मिठी सोडलीच नाही तर मग सगळी शिष्य मंडळी म्हणतात, महाराज किती वेळ गरुडाच्या खांबाला धरून उभे राहते, सोडा ना त्याला. नाही म्हणजे तो खांबच सोडत नाही. एवढा काय असं करतात? शिष्य सांगायला लागले आपल्या गुरुला, असं कसं सांगा गुरु महाराज, असं कसं म्हणता? तो खांब तुम्हाला कसं काय पकडेल? मग मी पूर्ण वारीत काय सांगत होतो तुम्हाला हेच सांगत होतो की अरे तुम्ही कारण नसताना तुमच्या प्रपंचाला घट्ट धरून बसले, तो प्रपंच काय तुम्हाला घट्ट धरून बसला, पण तुम्हाला काही पटलं नाही. आता तुम्हीच मला सांगायला लागले की खांब तुम्हाला पकडत नाही काय, तुम्हीच खांबाला पकडलं, कळलं ना तुम्हाला, आता सोडून देतो. जडचैतन्य ग्रंथी अशी आहे. जडचैतन्य ग्रंथी मुळातूनच काल्पनिक आहे. कल्पनेची बाधा, ही कल्पनेची बाधा झाल्यामुळे हा अहंकार. म्हणून नामदेव महाराज काय म्हणतात, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी आहे. अहंकाराचा वारा न लागो राजसा, या विष्णुदास भाविकास. हे शब्द बघा, त्या शब्दामध्ये सुद्धा त्याने हा सिद्धांत सांगितलेला आहे नामदेव. हा जो अहंकार आहे ना, हा जिथे स्पर्शित झाला तो कर्म आहे. आणि हा अहंकार, ती कल्पना जेव्हा सुटून जाते, पूर्ण नष्ट होते, तेव्हा तेच कर्म. म्हणजे प्रत्यक्ष क्रियेमध्ये काही फरक नाही आहे, धारणेत फरक. अकर्माचा संबंध हा धारणेशी. अशी धारणा जेव्हा पक्की होते त्यावेळेस ती कर्म जे आहे त्याचं रूपांतर क्रियेत होतं, आणि कर्म जे आहे ते अकर्मात. तेव्हा या अकर्माचा आपण आणखी विस्ताराने पुढच्या प्रबोधनामध्ये आणखीन विस्ताराने अभ्यास करू. आणि मग विकर्म म्हणजे काय, आणि विकर्माचा, अकर्माचा आणि कर्माचा समन्वय कसा सिद्ध होईल याचा आपण आणखीन, कारण हा विषय खूप मोठा आणि गंभीर आहे, सागरासारखा आहे. आपण तरी पण संक्षिप्तपणे मांडण्याचा प्रयत्न करू. तर पुढच्या रविवारी आपण हा विषय आणखीन विस्ताराने. अवधूत श्री स्वामी समर्थ महाराज.